धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांना, स्पर्धकांना, तसेच स्पर्धकांसोबत आलेले जे काही शिक्षक वृंद, पालक वृंद आहे, सर्वांना माझा नमस्कार. आपण या राज्यस्तरीय संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आजचा जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं औचित्य म्हणजे दोन गोष्टींचं आहे. एक म्हणजे आज आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजे कालिदास दिन आहे, आणि दुसरा म्हणजे मान्य आप्पांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. औचित्य दोन्हीच आहे. आता इथं एक जो आहे आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजे माननीय कवी कालिदास यांचा जन्मदिन मानला जातो. तर एकाने आपल्या वाङ्मयानं ही लेखनसृष्टी बहरवून टाकली, ज्ञान वाढवण्याचं काम केलं. तर दुसरे जे आहेत ते म्हणजे आपले मान्य आप्पा, त्यांचा जन्म आषाढी एकादशीचा, आणि त्यांनी हे शिक्षण संकुल उभारून आज वाङ्मयाचं विद्यापीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे. हे इथं नमूद करण्यासारखं वाटतं. आणि श्लोक पाठांतर स्पर्धा म्हणजे काय की नेमकं हे आज पूर्वीपासून आपलं प्राचीन संस्कृतीमध्ये श्रुती आणि स्मृतीमध्ये वाङ्मय चालत आलेलं आहे. पाठांतराच्या भूमिकेतूनच पूर्वी ज्ञानप्रदानाचं कार्य चालायचं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हायचं. पाठांतर ही फक्त काय की पोपटपंची नुसतं श्लोक शब्दानिशी पाठ आहे असा इथे अर्थ अभिप्रेत नाही. तर तो श्लोक अर्थासहित अन्वयासहित पाठ असावा, त्याचे रेफरन्सेस आपल्याला माहीत असावे, हा मुख्य उद्देश या ठिकाणी आहे. त्यामुळे श्लोक पाठांतर स्पर्धेचे जे निकष तुम्हाला आम्ही पाठवलेले आहेत, ग्रुपवरती सांगितलेले आहे, त्या पद्धतीनुसार अगदी त्या श्लोकांचा पूर्ण संदर्भ, अर्थ, स्पष्टीकरण, भावार्थ आहे, वाच्यार्थ आहे, व्यंग्यार्थ, या सगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं माहिती असलं पाहिजे. हा या श्लोक पाठांतर स्पर्धेपाठीमागचा आपला उद्देश आहे, आणि तो उद्देश आज सफल होईल अशी मला आशा आहे. या ठिकाणी आपण विविध जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित राहिले आहात. राज्यभरातून या ठिकाणी स्पर्धक या ठिकाणी जमा झालेले आहेत. या सर्व स्पर्धकांचे मी मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो, आणि पुढील सूत्रे पुन्हा गौरीच्या हाती सोपवतो. आता या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार होतील. धन्यवाद सर. श्रोते हो, भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव ही परंपरा केवळ एक वचन नसून आपल्या संस्कारांचा अविभाज्य भाग आहे. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या मान्यवरांप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करण्याचा हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आता आपण मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास प्रारंभ करीत आहोत. या सत्कार सोहळ्यासाठी मी माननीय डॉक्टर प्रशांत शिर्के सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या संस्थेचे माननीय प्राचार्य डॉक्टर पराग देशमुखे सर यांचा यथोचित सत्कार करावा. धन्यवाद सर. तसेच मी माननीय डॉक्टर शीतल पाटील मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य माननीय डॉक्टर विजय डांगे सर यांचा यथोचित सत्कार करावा. धन्यवाद मॅम. तसेच मी माननीय सौगंध थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे शैक्षणिक उपप्राचार्य माननीय डॉक्टर जयवंत खरात सर यांचाही यथोचित सत्कार करावा.
धन्यवाद सर. आता मी प्राचार्य डॉक्टर पराग देशमुखे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या राज्यस्तरीय श्लोक पाठांतर स्पर्धेस लाभलेले परीक्षक माननीय डॉक्टर महेश इनामदार सर यांचे यथोचित स्वागत करावे. तसेच मी माननीय प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धेसाठी लाभलेले आपले परीक्षक माननीय डॉक्टर सुभाष पत्की सर यांचेही स्वागत करावे. धन्यवाद सर. तसेच मी आपल्या प्रशासकीय उपप्राचार्यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक माननीय डॉक्टर अलकनंदा कुलकर्णी मॅम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. तसेच मी माननीय उपप्राचार्यांना विनंती करते की त्यांनी माननीय डॉक्टर अर्चना वाडकर मॅम यांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. आता मी डॉक्टर जयवंत खरात सर यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक डॉक्टर रुपाली पाटील मॅम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. तसेच मी उपप्राचार्यांना विनंती करते की त्यांनी माननीय डॉक्टर शीतल पाटील मॅम यांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. श्रोते हो, आज या ठिकाणी स्पर्धकांसोबतच जे शिक्षक वृंद उपस्थित आहेत त्यांचेही आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करणार आहोत. मी माननीय प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी ASPM आयुर्वेद मेडिकल कॉलेज संगुळवाडी येथील क्रियाशरीर विभागाच्या असिस्टंट प्रोफेसर माननीय डॉक्टर प्राची जाधव मॅम यांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. तसेच मी प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी शांताबाई शिवशंकर अरळी आयुर्वेदिक कॉलेज येथील संहिता विभागाचे संस्कृतच्या असिस्टंट प्रोफेसर माननीय डॉक्टर अक्षया जोशी मॅम यांचेही स्वागत करावे. धन्यवाद सर. तसेच माननीय प्राचार्यांना मी विनंती करते की त्यांनी शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज यद्रव इचलकरंजी येथील सौ शीतल प्रशांत बाहेते मॅम यांचेही स्वागत करावे. धन्यवाद सर. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावे. मनपूर्वक धन्यवाद सर. आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सोहळा अत्यंत सुंदररित्या संपन्न झालेला आहे. आपल्या मोलाच्या उपस्थितीने आणि शुभ आशीर्वादाने आजचा कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी आणि स्मरणीय झालेला आहे. याबद्दल मी सर्व मान्यवरांची आभारी आहे. पुढील सूत्रे मी इरा हिच्याकडे सोपवते. आता या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर जयवंत खरात सर यांना विनंती करतो की त्यांनी इथून आपल्याला मार्गदर्शन करून द्यावं.
हॅलो. ओम गुरुभ्यो नमः. आज माननीय श्री अण्णासाहेब डांगे आप्पा यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आयोजित श्लोक पाठांतर स्पर्धा या पाठांतर स्पर्धेसाठी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कॉलेजचे माननीय प्राचार्य देशमुख सर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉक्टर विजय डांगे सर, संस्कृत संहिता आणि संस्कृत सिद्धांत विभागाचे विभाग प्रमुख शिर्के सर, तसेच सर्व अध्यापक वृंद, परीक्षक वर्ग, बाहेरून आलेले विद्यार्थी, एकूण 59 विद्यार्थ्यांनी या श्लोक पाठांतर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि जवळपास 12 कॉलेजेसमधून पार्टिसिपेशन झालेलं आहे. त्यासाठी त्या कॉलेजच्या वतीनं 3 कॉलेजचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत. काही पालक वर्ग विद्यार्थ्यांचे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत करतो. आज श्लोक पाठांतर स्पर्धेचा हा एक वेगळा उपक्रम आपण राबवतोय. आयुर्वेद कॉलेज म्हटलं की माननीय अप्पांना नेहमीच संस्कृतबद्दल वारंवार आम्हाला पण आठवण करून देतात आणि सगळ्यांना संस्कृतबद्दल आत्मीयता किती असावी, कशी असावी त्याबद्दल सारखं प्रत्येक संभाषणामध्ये त्याचा उल्लेख असतो. आपल्या महाविद्यालयाचं बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकवर्गांसाठी ह्या गोष्टी नमूद कराव्या वाटतात की संस्कृत क्लब आणि संहिता विभाग यांच्या वतीने वेगवेगळ्या संस्कृतच्या उपक्रम राबवले जातात आणि त्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे पारायण, संहिता पारायण असतील, श्लोक पाठांतर असेल, वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचं उपक्रम राबवून संस्कृतला जपण्याचा प्रयत्न आदरणीय अप्पांच्या सल्ल्यानं, मार्गदर्शनानं आपण करत असतोय आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशी स्पर्धा घेऊन त्यांना एक असा उपक्रम झालेल्याचा आनंद वाटावा यासाठी आपण हा उपक्रम, बहुतेक आज संध्याकाळी बक्षीस वितरणाला पण आदरणीय अप्पा येणार आहेत. त्यांना हे स्पर्धा घेतली म्हणून सांगितल्यानंतर खूप आनंद झाला. स्वतः संध्याकाळी बक्षीस वितरणाला स्वतः अप्पा उपस्थित राहणार आहे आणि संस्कृतच्या आत्मीयतेबद्दल आता वेगळं काय आयुर्वेदाच्या लोकांना सांगायची आवश्यकता नाही, पण खरोखर संस्कृतच्या श्लोक असतील, मग आपण जो सिलेबस दिला आहे त्यामध्ये वैद्यकीय सुभाषित साहित्य आहे जे व्यवहारात आपल्याला लागू होते, त्याच पद्धतीचे जर श्लोक तुम्ही पाठ केले, पुढे जाऊन तुम्ही लघुत्रयी, बृहत्त्रयी या सगळ्याचे श्लोक जर पाठ असतील तर तुम्हाला भविष्यात आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना सुद्धा त्याचा मोलाचा एक उपयोग होऊ शकतो असं मला वाटतंय. आम्हाला आता फर्स्ट इयरचे बरेच विद्यार्थी पार्टिसिपेंट आहेत असं ऐकायला मिळालं होतं. तर आम्हाला फर्स्ट इयरला असताना संस्कृत शिकवायला जज असलेल्यापैकी कुलकर्णी मॅडम होत्या. कुलकर्णी मॅडमने आम्हाला त्यावेळेला संस्कृत शिकवलं होतं. अजून पण आम्हाला त्या संस्कृतची तशीच गोडी आहे. 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि परत BMS असं संस्कृत पुढं येत आलं आणि त्याचाच आवड पुढं आयुर्वेदात लागली. तर अशीच तुम्हाला पण सगळ्यांना लागू दे आणि आज अप्पांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्या श्लोक पाठांतर स्पर्धेतून तुम्ही 59 विद्यार्थी आणि आमचे सगळे विद्यार्थी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांनी काहीतरी संस्कृतबद्दल आत्मीयता घेऊन आजचा दिवस त्यांच्या हृदयात कोरून ठेवावा आणि भविष्यातलं आयुर्वेद हे संस्कृतमध्ये जास्तीत जास्त श्लोक आणि त्याच्या अर्थाच्या माध्यमातून शिकून त्याचा वैद्यकीय व्यवसायात उपयोग करावा आणि रुग्णांना त्याचा फायदा व्हावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचंच या श्लोक पाठांतर स्पर्धेसाठी मनापासून स्वागत करतो आणि आजची श्लोक पाठांतर स्पर्धेचे सहभागी स्पर्धक आहेत त्यांना पूर्ण शुभेच्छा देतो.
चांगल्या पद्धतीत खेळीमेळीत ही वातावरणात आजचा दिवस हा आनंदात पार पडावा अशी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर पराग देशमुखे सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. मी त्यांना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धकांचे मनोबल वाढवावे. सर्वात माननीय श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं आज आयोजित आमच्या कॉलेजचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे उर्फ आप्पा यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन करूया असं आमची ज्यावेळी मीटिंग झाली त्यावेळी संहिता विभागामधून उत्स्फूर्तपणे श्लोक पाठांतर स्पर्धा राज्यस्तरीय आम्ही आयोजन करतो. आणि जसं खरा सरांनी सांगितलं की आप्पांचं आयुर्वेदावरती आणि संस्कृतवरती विशेष प्रेम असल्यामुळं या स्पर्धेचं आयोजन केलं. आणि या स्पर्धेच्या आयोजनासाठी आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री चिमनभाऊ डांगे आणि उपसचिव विश्वनाथ डांगे बापू यांनी आम्हाला संमती दिली. आणि या संहिता विभागाच्या प्रयत्नानं या स्पर्धेचं यशस्वीरित्या आज आयोजन झालं त्याबद्दल मी प्रथमतः संहिता विभागाचे विशेष आभार मानतो. सर्वांना आता आपण 12वी नंतर डॉक्टर व्हायचं स्वप्न असतंय. काही लोकांना MBBS नाही मिळालं म्हणून रडत खडत आपण BMS ला येतो आणि पहिल्याच वर्षी संस्कृतचा अभ्यासक्रम आणि संस्कृतचा विषय सुरू झाल्यानंतर 50% कॉन्फिडन्स बऱ्याच जणांचा कमी होतो. पण तसं होऊ न देता जर संस्कृत ही भाषा मनापासून आपण शिकली, मनापासून आत्मसात केली, त्यातले व्याकरण आणि याचे बारकावे जर आपल्याला येत असतील आणि जे काही आपले आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत लघुत्रय असतील बृहत्त्रय असतील याचं संस्कृतचा जर तुमचा अभ्यास सखोल असेल याचं आकलन तुम्हाला संहिताचं व्यवस्थित होण्याकरता किंवा त्याचे जे काही श्लोकामध्ये गुढार्थ आहेत हे समजण्याकरता ह्या भाषेचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आकलन किंवा उपयोग होऊ शकतो. जेणेकरून आतापर्यंत याच्यामध्ये आपल्याला काय असतं परीक्षार्थी असतो 12वीपर्यंत तुम्हाला आयत्या नोट्स मिळत असतात, त्याचं पाठांतर करायचं, भूकंपट्टी करायची, नीटचा स्कोर घ्यायचा, पुढं डॉक्टर व्हायचं एवढं आपलं सीमित ध्येय असतं. पण इथून थोडं असं सीमित ध्येय न ठेवता थोडंसं ब्रॉड विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. याच्यासाठी काय तर ज्यावेळी आपण ह्या कोर्सलाची निवड केली संहिताचं अध्ययन जर करायचं असेल तर संस्कृत व्यवस्थित येणं गरजेचं आहे. आणि संहिता जे आहे किंवा आयुर्वेद आहे सगळा पूर्ण श्लोकामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे श्लोकाचा कुठल्या श्लोकाचा कसा अर्थ लागतो तुम्हाला सांगायला अतिशयोक्ती अशी नाही. अजून जर मी चरकसंहिता उलगडली तर पहिल्यांदाच वाचतो असं काहीतरी वाटतं आणि नवीनच अर्थ आपल्या समोर येत असतो. त्यामुळं ह्या श्लोक पाठांतर स्पर्धा करण्याचा उद्देशच हा आहे की एक पाठांतराचं आपल्या लोकांना सवय व्हावी. तुम्हाला आतापर्यंत पाठांतराची सवय नसते, त्यात श्लोकाची तर अजिबातच नसते. मग ह्या पाठांतराची सवय व्हावी आणि चांगला मेसेज समाजामध्ये आयुर्वेद कॉलेजेसमध्ये जावा, तुम्हाला प्रोत्साहन मिळावं यासाठी या श्लोक पाठांतर स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. तर सांगायचा उद्देश असा की ह्या संस्कृत आणि श्लोक पाठांतर असतील तर तुम्हाला संहिता वाचन चांगलं येईल. आणि संहिता वाचन जर चांगलं आले त्यातले गुढार्थ कळले मतितार्थ कळले तर तुम्ही भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपली रुग्णसेवा करू शकता. आज माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातून आयुष विभागाला चांगलेच आपल्याला काय म्हणू जागतिक स्तरावरती मान्यता मिळते. आयुर्वेद पूर्ण जागतिक लेवलला आता मान्यता पावतोय. भविष्यामध्ये तुम्हाला भारतात जरी नसतील तर परदेशात सुद्धा प्रॅक्टिसच्या संधी येतील. मग इतर व्यक्तीपेक्षा आपलं वेगळं काय तर थातूर मातूर 4 औषधं कुठंतरी माहीत असतात ते न देता गूढ अभ्यास करून जर तुम्ही यथोचित प्रॅक्टिस केली तर मला नाही वाटत की तुम्हाला भविष्यामध्ये प्रॅक्टिसच्या बाबतीत काही कमी पडेल. तर या सगळा उद्देश ठेवून या स्पर्धेचं आयोजन केलं. त्याला तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजने भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि तुम्हाला स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. आजच्या या श्लोक पाठांतर स्पर्धेचं उद्घाटन ऑफिशियल झालं असं मी जाहीर करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद सर. आता वेळ आहे स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्याची.
कोणतीही स्पर्धा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि न्याय्य पद्धतीने पार पाडण्यासाठी तिचे नियम व अटी जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेची रूपरेषा, मूल्यांकनाची पद्धत तसेच आवश्यक सूचना स्पष्टपणे समजतात आणि स्पर्धा अधिक सुरळीतपणे पार पडतात. यासाठी आमच्या महाविद्यालयातील शिस्तबद्ध UG कोऑर्डिनेटर माननीय डॉक्टर शीतल पाटील मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या या स्पर्धेचे नियम व अटी सर्वांना समजावून सांगावे. तर आज हा श्लोक पाठांतराची स्पर्धेचं औचित्य साधून सर्वप्रथम मी आदरणीय व्यासपीठावरील प्राचार्य पराग देशमुख सर, उपप्राचार्य विजय सर, उपप्राचार्य अकॅडमिक डॉक्टर जयवंत खरात सर, तसेच आमच्या डिपार्टमेंटचे HOD डॉक्टर प्रशांत शिर्के सर यांच्या परवानगीनं आंतर महाविद्यालय राज्यस्तरीय आयुर्वेद श्लोकापाठांतर स्पर्धाची नियमावली वाचणार आहे. तर थोडं मला मनापासून थोडं सांगायचं राहिलं की ही जी श्लोक पाठांतर स्पर्धा आहे आमच्या कॉलेजमध्ये यावर्षी आयोजित केलेली स्पर्धा आम्ही 2017 पासून आयोजन करतो दरवर्षी. माननीय संस्थापक ऑनरेबल श्री अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी सूर भारती नावाचा एक आमचा चरक जयंती आणि नागपंचमीच्या दरम्यान सप्ताह असतो. तर 2017 पासून ही स्पर्धा आम्ही आमच्या विद्यालयापुरती मर्यादित अशी दरवर्षी आयोजित करतो. परंतु यावर्षी असं झालं की प्राचार्य किंवा उपप्राचार्य डॉक्टर खरात सर, विजय डांगे सर यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की यावर्षी तुम्ही ही राज्यस्तरीय स्पर्धा घ्या, इतर आयुर्वेदिक कॉलेजेस सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व करा. आणि मग त्यानुसार आमचे HOD शिर्के सर यांनी नियोजन केलं आणि मग आम्ही जवळजवळ 2-3 आठवड्यापासून या स्पर्धेच्या नियोजनामध्ये लागलोय. तर खरात सर मागे एकदा केरळमध्ये आयोजित झालेल्या श्लोक पाठांतर स्पर्धेचे कोऑर्डिनेटर म्हणून आमच्या विद्यालयातर्फे गेले होते आणि त्यामध्ये आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी राधिका हडप हिचा नंबर आला होता. आणि त्यावेळेस तो अनुभव आणि मिळालेलं जे प्रोत्साहन आहे याचा सगळ्याचा अनुभवाचा उपयोग करून आम्हाला ही आयोजन करण्यास मदत झाली आणि त्यामुळं आम्ही हे आयोजनाचं जे धनुष्य आहे ते पेलू शकलो असं मला सांगायचं आहे, नमूद करायचं आहे. पुन्हा संधी मिळणार नाही बोलायची म्हणून आताच बोलून घेत. तर नियमावली तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे. नियमावली तुम्ही वाचलेली आहे तरी एक औपचारिकता म्हणून मी इथं नियमावली वाचते. प्रथम जी फेरी होणार आहे रॅपिड फायर, तर या एक गोष्ट आहे तर आजच्या स्पर्धेचे सर्व परीक्षक यांच्या अनुमतीने मी हे नियमावली वाचते, कारण त्यांनी यामध्ये नियम तयार करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप मदत केलेली आहे आणि आज दिवसभर ते त्याच्यावर कार्य करणार आहे. तर पहिली जी फेरी आहे त्यामध्ये रॅपिड फायर नावाची पहिला फर्स्ट राऊंड होणार आहे. याच्यामध्ये 4 मिनिटं वेळ मिळणार आहे तुम्हाला. जे 50 श्लोक तुम्हाला आम्ही शेअर केलेले आहेत तर त्या श्लोकांची तुमची ॲक्युरेसी कशी आहे, प्रोनाऊन्सिएशन कसं आहे यावर आधारित ही पहिली फेरी आहे. किती श्लोक तुम्ही म्हणताय, कुठल्या लयमध्ये म्हणताय किंवा प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित आहेत का याच्यानुसार त्याचे निकष लावलेले आहेत. तर त्यामध्ये तुमचा अचूक उच्चारण आहे का, शुद्धता आहे का, किंवा प्रवाहीपणा आहे का, त्याच गतीमध्ये म्हणताय का, स्टॉप होत आहे, किंवा वेळेचं नियोजन कसं करतायत त्या 4 मिनिटात, याच्यावर आधारित 30 गुण तुम्हाला यामध्ये पहिल्या फेरीमध्ये देणार आहेत. यातून 30 विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहेत सेकंड फेरीसाठी. दुसऱ्या फेरीच्या साठी तुम्हाला 6 मिनिटं वेळ मिळणार आहे. या फेरीमध्ये तुम्हाला परीक्षक म्हणजे या फेरीला आम्ही रॅन्डम श्लोका रिसायटेशन असं नाव दिलं आहे. याच्यामध्ये परीक्षक तुम्हाला कुठलाही श्लोक सांगतील, तो श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अचूक म्हणताय का तो श्लोक, वेळेत म्हणताय का, शुद्ध उच्चारण करताय का, किंवा तत्परता कशी आहे याच्यावर तुमचं मूल्यांकन होणार आहे. तिसरी जी फेरी आहे ही शेवटची फेरी असणार आहे. याला सुद्धा 6 मिनिटं आपण वेळ दिलेला आहे. तर यामध्ये आपले 10 स्पर्धकांची निवड केली जाणार आहे शेवटच्या तिसऱ्या फेरीसाठी. दुसऱ्या फेरीतून 10 स्पर्धक तिसऱ्या फेरीसाठी येतील. तर इथं थोडंसं भावार्थ, संदर्भ किंवा अनुप्रयोग कसा करताय याच्याविषयीचं तुम्हाला जजिंग केलं जाणार आहे. तर हा उद्देश ठेवून तुम्हाला संदर्भ किंवा आयुर्वेदिक संकल्पना
स्पष्टीकरण, ॲप्लिकेशन कसं आहे, आत्मविश्वास, सादरीकरण याच्यावरून तुम्हाला मार्किंग करणार आहे. तर दुसऱ्या फेरीसाठी 35 मार्क असणार आहेत आणि तिसऱ्या फेरीसाठी 40 मार्क आहेत आणि टोटल 105 मार्कांची ही श्लोका कॉम्पिटिशन होणार आहे. यात जास्तीत जास्त ज्याला गुण मिळतील तर तो विद्यार्थी विजेता ठरणार आहे. महत्त्वाची सूचना अशी आहे की परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील. तर कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरायचे नाही आहेत, पुस्तकं श्लोक म्हणताना कोणी वापरायचं नाही आहे किंवा कुठल्याही पद्धतीचं चिटचॅट किंवा त्यांच्याबरोबर आलेले स्टुडंट प्रॉम्प्टिंग करत असतील तर त्याला स्पर्धेतून बाहेर केलं जाईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपला स्पर्धेमध्ये कसा टिकून राहील याकडे लक्ष द्या. कुणीही मागे बसून आपल्या विद्यालयाचं आहे म्हणून प्रॉम्प्टिंग करू नका. स्क्रीनवर तुम्हाला टायमर असणार आहे, त्यामुळं कुणाला कमी वेळ दिला कुणाला जास्त वेळ दिला असं काही विषय येणार नाही. स्क्रीनवर तुम्ही पालक आले असतील किंवा इतर महाविद्यालयातील शिक्षक आलेले आहेत तर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचा समोर स्क्रीनवर किती टाईममध्ये तो म्हणतोय त्याचं काउंटिंग तुम्हाला दिसेल. तर त्यानंतर आम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये कसं व्यवस्था केली त्याचा पण तुम्हाला पुढं मुली सांगतीलच. तर तिसऱ्या फेरीमध्ये भावार्थ, श्लोकाचा भावार्थ सांगावा, ग्रंथातील कुठल्या अध्यायामध्ये आलेला आहे श्लोक, श्लोकाचा नंबर कितवा आहे, अशा पद्धतीच्या काही जजेसच्या अंतरिम निर्णयापर्यंत म्हणजे निर्णय होईपर्यंत जे क्वेश्चन शेवटचा जो टायप राऊंड होईल त्या टायप राऊंडसाठी जे प्रश्न विचारले जातील ते जास्तीत जास्त तुम्हाला भावार्थ किंवा संदर्भ याच्याशी रिलेटेड असतील. तर टाय ब्रेकर राऊंड पण शेवटचा जो राऊंड आहे टाय ब्रेकर राऊंड यामध्ये सर्व निर्णय परीक्षकांच्या अधीन आहे. अशा प्रकारे ही नियमावली आहे, तुम्हाला शेअर केलेली आहे ग्रुपवर. तुम्ही एकदा अजूनही वाचून बघू शकताय, मी वाचलेलीच आहे. आणि काही जे नियम आहेत ते तुम्ही फॉलो करायचे आहेत. कुठेही दंगा करू नका. क्लासमध्ये किंवा तिन्ही वर्गामध्ये कुठेही जे श्लोक चालू आहे, पाठांतर स्पर्धा चालू आहे, तर पुढच्या दरवाजाने कुठे येऊ नका, सगळ्यांनी मागून एंट्री या. शक्यतो जो पठण करतोय त्या विद्यार्थ्याला डिस्टर्ब करू नका. आणि हा एक 1.25 तासाचा 2 तासाचा पहिला राऊंड आहे तो 3 वर्गात होईल. त्याच्यानंतरचा जो राऊंड आहे तो इथंच होणार आहे, दोन्ही राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड. तर यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देते. थोडंसं आणि एक ॲड करायचं मला, तर ते जे आपले 59 विद्यार्थी आहेत स्पर्धेसाठी आलेले त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देते. या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये 30 विद्यार्थी सिलेक्ट आम्ही करणार आहे पहिल्या राऊंडमध्ये. दुसऱ्या राऊंडमध्ये त्यातील 10 विद्यार्थी सिलेक्ट होतील, म्हणजे 30 विद्यार्थ्यातून 10 विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी जातील आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 3 विजेते विद्यार्थी आपण त्यातून सिलेक्ट करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम. आता आपण आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या माननीय परीक्षकांचा परिचय करून घेऊया. कोणत्याही स्पर्धेचे यश हे तिच्या निष्पक्ष, पारदर्शक आणि अचूक परीक्षणावर अवलंबून असते. मी माननीय डॉक्टर सोनिया कोळी मॅम यांना विनंती करते की त्यांनी आज आपल्याला लाभलेल्या सन्माननीय परीक्षकांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. नमस्कार. आजच्या डॉक्टर अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय व पदव्युत्तर संशोधन केंद्र आष्टा येथील संहिता सिद्धांत विभागातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय आयुर्वेद श्लोक पाठांतर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेल्या मान्यवरांचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. येथे उपस्थित परीक्षक मान्यवर आमच्या महाविद्यालयात कार्यरत असून त्यांचा थोडक्यात आपणास परिचय करून देते. माननीय डॉक्टर श्री सुभाष पत्की सर, BAMS MD MA संस्कृत, HOD प्रोफेसर रचना शारीर विभाग. सरांना अध्यापन क्षेत्रात 17 वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते नेहमी आपल्या उत्कृष्ट साहित्य लेखणीतून महाविद्यालयातील आम्हा अध्यापक, अध्यापिकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना विशेष मार्गदर्शन करत आहेत.
माननीय डॉक्टर महेश इनामदार सर, BAMS MD PhD MA संस्कृत, HOD प्रोफेसर रसशास्त्र विभाग. सरांचा अध्यापन क्षेत्रात 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे. सरांनी जामनगर युनिव्हर्सिटीमधून रसशास्त्र विषयामध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले असून सरांचे अनेक शोध निबंध प्रसिद्ध आहेत. तसेच NCSM मेंबर म्हणून सुद्धा कार्यभार सांभाळत आहेत. माननीय डॉक्टर अलकनंदा कुलकर्णी मॅडम, BAMS MD काय चिकित्सा MA संस्कृत, HOD प्रोफेसर पंचकर्म विभाग. अध्यापन क्षेत्रातील 19 वर्षांचा अनुभव. तसेच विशेष सांगायचे झाले तर मॅडम आमच्या माननीय अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयाच्या फाउंडर मेंबर राहिल्या आहेत. तसेच NCSM मेंबर म्हणून देखील कार्यरत आहेत. माननीय डॉक्टर अर्चना वाडकर मॅडम, BAMS MD MA संस्कृत PhD स्कॉलर, प्रोफेसर पंचकर्म विभाग. त्यांचा अध्यापन क्षेत्रात 14 वर्षांहून अधिक अनुभव असून महाविद्यालयामध्ये अध्यापनाबरोबर HRDC सेल हेड म्हणून कार्यरत आहेत. माननीय डॉक्टर रुपाली पाटील मॅडम, BAMS MD MA संस्कृत PhD स्कॉलर, असोसिएट प्रोफेसर काय चिकित्सा विभाग. त्यांना अध्यापन क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्या आमच्या महाविद्यालयामध्ये अध्यापनाबरोबर PG कोऑर्डिनेटर तसेच रिसर्च हेड ही पदे सांभाळत आहेत. माननीय डॉक्टर शीतल पाटील मॅडम, BAMS MD MA संस्कृत PhD स्कॉलर, असोसिएट प्रोफेसर संहिता विभाग. त्यांचा अध्यापन क्षेत्रातील अनुभव 10 वर्षांहून अधिक आहे आणि महाविद्यालयाच्या UG कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत. अशा प्रकारे आजच्या स्पर्धेसाठी लाभलेले सर्वच परीक्षक आपापल्या क्षेत्रातील अनुभवी, कुशल, आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. ते आयुर्वेद शास्त्रातील विविध विभागात कार्यरत असले तरी संस्कृत विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजच्या स्पर्धेची गुणवत्ता निश्चितच अधिक उंचावेल असा आम्हाला विश्वास आहे. त्यांच्या उपस्थितीबद्दल मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. आता वास्तविक आपण स्पर्धेत सामोरे जाणार आहोत. स्पर्धेत समन्वय व समतोल राखण्यासाठी आपण सर्व स्पर्धकांना 3 गटात विभाजित करणार आहोत. ग्रुप A, ग्रुप B व ग्रुप C असे 3 गट असणार आहेत. त्यांची लिस्ट आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केलेली आहे. सर्वांनी ही लिस्ट पाहून आपल्या निर्धारित ब्लॉकमध्ये जायचे आहे. ग्रुप A व ग्रुप B साठी पहिल्या मजल्यावरील फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा हॉल असणार आहे. तर ग्रुप C साठी हा ऑडिटोरियम हॉल असणार आहे. तुम्हाला त्यासाठीचे मार्गदर्शन केले जाईल. ग्रुप A साठी परीक्षक असणार आहेत डॉक्टर शीतल पाटील मॅम, डॉक्टर अर्चना वाडकर मॅम. ग्रुप B साठी परीक्षक असणार आहेत डॉक्टर रुपाली पाटील मॅम, डॉक्टर अलकनंदा कुलकर्णी मॅम. ग्रुप C साठी परीक्षक असणार आहेत डॉक्टर सुभाष पत्की सर, डॉक्टर महेश इनामदार सर. सर्वांना फक्त 10 मिनिटे मिळतील. त्या वेळेतच निर्धारित हॉलमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक फ्लोअरवर वॉशरूम अवेलेबल आहे. तसेच पिण्याचे पाणी देखील आहे. सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांनी व्हॉट्सअप पहा. व्हॉट्सअपवर